यंगस्टर्सना आपण खेळताना पाहणार आहात. आपण सगळ्यांनी नाचत आतमध्ये जायचंय, सगळ्यांनी डान्स करायचंय, सगळ्यांनी डान्स करत मैदानामध्ये जायचंय. ज्युनियर गणेश गल्ली स्ट्रायकर्स आणि ज्युनियर गणेश गल्ली स्पार्टन्स. ज्युनियर गणेश गल्ली स्ट्रायकर्स या संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मी आपल्याला विनंती करेन, ज्यांचं नाव घेईल आपण हात वरती करून आपण कॅमेऱ्याला सलामी द्यायची आहे. समर नाईक, समर नाईकने हात वरती करायचा आहे. त्यानंतर मी तडकर, शोभित, स्पृहा, आवेश गुप्ता, दिग्विजय सिंग, साई शिरवडकर, श्रेयश लोके, वरद लाड, ध्रुव आणि आयुष सोनवणे ही टीम आहे गणेश गल्ली स्ट्रायकर्स. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या टीम साठी. आणि दुसऱ्या बाजूला गणेश गल्ली स्पार्टन साठी खेळताना हात वरती करायचा आहे. सर्वप्रथम आयुष दुबे, त्यानंतर मीत परमार, आर्यन मडळकर, अनय नाईक, वेद पाटील, दिविजा चेंदवनकर, उर्विल सावंत, अलभ्य सावंत, रुद्र चव्हाण, ऋत्विक राऊत आणि शेवटला प्रथम पाटील. जोरदार टाळ्या गणेश गल्ली स्पार्टन साठी. आणि आता मात्र आपण या एक्झिबिशन मॅचचा टॉस करणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टननी सर्वप्रथम आपापली नावं सांगायची. दिविजा तुषार चेंदवनकर, स्पृहा स्वप्नील परब. हा, आता टॉस आपण करणार आहोत. सर्वप्रथम टॉस काय काय आहे, काय टॉस मध्ये तुम्हाला कॉल करायचे ते समजून घ्या. बिग बॅश किंवा गणेश गल्ली. आणि कॉल आपण करायचा आहे बिग बॅश किंवा गणेश गल्ली. कॉइन स्पिन केल्यानंतर आपण कॉल करायचा आहे. चला करेल. गणेश गल्ली मागितलंय परंतु कॉल बिग बॅश, तर बिग बॅश आलाय. दिविजा या इकडे. तर टॉस तुम्ही जिंकलाय. सर्वप्रथम किती एक्साइटमेंट आहे ही स्पर्धा खेळण्याची आणि डिसिजन काय असेल? खूप जास्त आहे आणि बॅटिंग घेऊ. बॅटिंग करणार आहात आणि आज मला पहिल्यांदा खेळताय ही स्पर्धा की अगोदर पण खेळलेल्या आहेत? पहिल्यांदा खेळते. तर बाकीच्या टीम कडून तुम्हाला कोणाकडून जास्त म्हणजे एक्सपेक्टेशन्स आहेत की चांगली बॅटिंग करेल किंवा चांगली बॉलिंग करेल? मला आयुष दुबेकडनं जास्त बॅटिंगची हे वाटतं. तर तुम्ही टॉस जिंकलेला आहात, प्रथम बॅटिंग करणार आहात. तुमच्या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि स्पृहा, टॉस समोरच्या टीमने जिंकलाय, अर्थात दिविजयने टॉस जिंकलाय. तू जर टॉस जिंकली असती तू काय केलं असतंस? एक्साइट झाली असती. आणि बॅटिंग केली असतीस की बॉलिंग केली असतीस? बॅटिंग. म्हणजे पहिली बॅटिंग करायची, नंतर काय पण होते, बॅटिंग करून मोकळं व्हायचं, हो की नाही? तर आज पहिल्यांदा खेळतेस तू पण? हो. आणि तुला कोणाकडून एक्सपेक्टेशन आहे की कोण चांगली बॅटिंग बॉलिंग करेल तुमच्या टीम मध्ये? सगळ्यांकडूनच. सगळ्यांकडून. बिकॉज टीम वर्क इज अ ड्रीम वर्क आणि क्रिकेट हा एक टीमचा गेम आहे, बरोबर? तर तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी. आणि एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्या. लगेच आपण या मॅचच्या दिशेने वळणार आहोत. दोन्ही टीमने आपण या मॅचची तयारी करायची आहे. एका बाजूने आपण जर पाहिलं तर स्पार्टन्स बॅटिंग करणार आहे आणि दुसऱ्या बाजूने स्ट्रायकर्स फील्डिंग करणार आहे. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा एक्झिबिशन मॅच साठी. थँक्यू सो मच.
ऐका रूल समजून घ्या. एक मिनिट बँजो बँजो एक मिनिट. बँजो कॅप्टन या. स्पृहा आणि दिविजा इकडे या. स्पृहा आणि एक मिनिट इकडे एक मिनिट बँजो. बाकीचे रूल्स सर्व सेम आहेत. बाहेर बॉल गेला 2 रन असतील, परंतु मोठ्या मुलांसाठी ती बाउंड्री आहे, पण आपल्यासाठी ही वाली जी लाईन आहे ती बाउंड्री आहे. ठीक, तिकडे 4 रन असणार आहेत. डायरेक्ट मारला, टप्पा गेला तर 4 रन, आणि बाहेर गेला तर डायरेक्ट 6. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. ठीक आहे, आणि 3 बॉलर असणार आहेत, म्हणजे तिघांनी बॉलिंग करायची. एक प्रत्येकाने एक ओव्हर टाकायची. ठीक आहे, ओके चला. ऑफिशियल युट्यूब चॅनलला जर आतापर्यंत तुम्ही लाईक केलं नसाल तर आत्ताच्या आत्ता जाऊन त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. कारण प्रोलिंग स्पोर्ट सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर या चॅनलवरती मात्र आपण चालू असणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा आपण या चॅनलवरती घर बसल्या सुद्धा बसून बघू शकता. तर आपल्या विभागातील सर्व रहिवाशांना सुद्धा विनंती आहे की प्रो लिंक स्पोर्ट्स हे चॅनल आपण युट्यूब वरती सर्च करा आणि ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा बघू शकता. भले की आपण ही स्पर्धा लाईव्ह बघू शकताय, परंतु नक्कीच आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्स चॅनलला आपण सबस्क्राईब जरूर करा, हे आपल्या सगळ्यांना मी विनंती करतोय. आज आमचे प्रोलिंग स्पोर्टचे सर्व सन्माननीय श्री विपुलदादा पांडुलकर यांचा वाढदिवस आहे. आम्ही पुन्हा एकदा या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून या संपूर्ण लालबागकरांकडून, आपल्या गणेश गल्लीकरांकडून आमच्या प्रोलिंग स्पोर्टचे सर्व विपुलदादा पांडुलकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर विपुलदादा, आपण ही स्पर्धा पाहत असाल तर आपल्याला वाढदिवसाच्या क्रिकेटमय अशा शुभेच्छा आम्ही आज देत आहोत. खूप खूप धन्यवाद. मी प्रणिल बागवे आपल्याला विनंती करेन, आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. प्रणिल बागवे. तर आपण मॅच कडे वळणार आहोत. एका बाजूला स्पार्टन आहे, एका बाजूला स्ट्रायकर्स आहेत. या चिमुकल्यांचा खेळ आपण पाहणार आहोत आणि या चिमुकल्यांच्या खेळाला जशी सुरुवात होईल मात्र आपण मॅच ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये आहेत. रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर यांना बघणार आहात या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. तर मेगा स्क्रीन वरती आज आमच्या कॅमेरामनचंही खूप चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळते. तर विपुलदादा, पुन्हा एकदा आपण जर ही स्पर्धा पाहत असाल तर आमच्या संपूर्ण लालबागकरांकडून, आमच्या संपूर्ण शिवडी विधानसभेकडून तुम्हाला वाढदिवसाच्या क्रिकेटमय अशा शुभेच्छा आम्ही या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. खूप खूप धन्यवाद. दिविजाने टॉस जिंकला होता आणि प्रथम बॅटिंग करायचा निर्णय स्वीकारला होता. स्पृहालाही बॅटिंग करायची इच्छा होती, परंतु टॉस जिंकता आलेला नव्हता. तर मी विनंती करतो, शार्पी बंद करा. शार्पी लाईट जरा ऑफ करायचे आहेत. शार्पी लाईट्स, आमचे लाईट्स ऑपरेटर कुठे असतील त्यांना मी विनंती करतोय, आपण जरा शार्पी लाईट्स ऑफ करायचे आहेत. स्टेजवरच्या ज्या शार्पी लाईट्स ऑन आहेत त्या बंद करा प्लीज. किंवा आपण बॅक स्टेज साईडला आपण त्या लाईट्स फिरवायचे आहेत. आयुष दुबे आणि मीत परमार
या मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या या सर्व यंगस्टर साठी. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. 2 धावा पहिल्याच बॉलवर. आज आमचे सिक्सर सुप्रीमोचे मुख्य प्रबंधक राहुलजी दुबे यांचे सुपुत्र आयुष दुबे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. फलंदाजी करत असताना काय जबरदस्त फटका, वा. बॅकफुट कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतो, तो सुद्धा लॉफ्टेड. बॉलर साठी मात्र टप्पा खूप महत्वाचा आहे. बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तसंच पुष्पामध्ये श्रीवल्ली आणि लालबागमध्ये गणेश गल्ली खूप इम्पॉर्टंट आहे. या वेळेला पुन्हा एकदा मात्र समोर खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅटची टॉपेज घेतली आणि बॉल मात्र बॅक साइडला पॅनरच्या पाठीमागे चाललाय. आयुष राहुल दुबे बॅटिंग करत असताना या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक बॅटची इनर एज घेतोय. स्वतः मात्र गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय शोभित. पहिली ओव्हर टाकत असताना मात्र त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले, त्यामध्ये आपण त्यांनी पहिल्या खर्च केलेले त्या 5 धावा. चौथा चेंडू मात्र निर्धाव आलाय. या वेळेला नियम थोडेसे वेगळे असतील या यंगस्टर साठी. या वेळेला पुन्हा एकदा इनसाइड एज. विकेट किपरच्या दिशेने बॉल चाललाय, परंतु धाव घेण्याची कोणतीही संधी नाहीये. नो चान्स टू टेक रन्स. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकातला हा शेवटचा बॉल अराउंड स्टंप शोभितच्या माध्यमातून हाताळला जाईल. 5 चेंडूत 5 धावा. पुन्हा एकदा मात्र पुल करायचा प्रयत्न होता, धाव घेतली जाते का पाहूया. राहुलने मात्र धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाहीये. त्याच्या सोबत आपण जर पाहिलं तर मित परमार आहे बॅटिंग साठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. बिनगडी बाद 5 धावा. स्पार्टन्स प्रथमतः बॅटिंग करत असताना, दुसऱ्या बाजूने स्ट्रायकर्स. आणि आज आमची बँजो पार्टी सुद्धा खूप चांगलं काम करते. आमचे प्रोलिंग स्पोर्ट्सचे ऑफिशियल कॅमेरामन्स, आमचे अपडेटर्स, आमचे ऑनलाईन स्कोरर, त्याचबरोबर आमचे ऑफलाईन स्कोरर खूप चांगलं काम करत असताना या स्पर्धेदरम्यान. आणि आमचे ऑनफिल्ड पंच आणि आमचे इंस्टाग्राम हँडलर प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आपण इंस्टाग्रामवर जाऊन आपल्या बिग बॅश गणेश गल्ली 2025 सीझन 3 चा सगळ्या अपडेट्स आपण त्या ठिकाणी जाऊन प्राप्त करू शकता. त्याचा बॅटर मित परमार बॉलिंग मार्कवर. मित वर्सेस मित असा हा सामना. 22च्या इशाऱ्यातल्या एकेरी धावेचा इशारा पंच महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून कळवला जातोय. आणखीन एक सिंगल रन ऍड होते स्कोर कार्ड वर. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 7 धावा. महेंद्र सिंग धोनी, क्रिस्टियानो रोनाल्डो, डेव्हिड बेकम सारख्या खेळाडूंच्या अंगावरती 7 ची जर्सी आपण पाहिली आहे. 7 हा आकडा मात्र खूप लकी राहिला भारतासाठी, कारण बऱ्याच वर्षानंतर मात्र भारतीय संघाला विश्वचषक मिळवून देणारे कर्णधार ठरले ते महेंद्र सिंग धोनी. काय ऍक्शन आहे या गोलंदाजाची, काय फिरकी बघायला मिळते. अगदी आपण जर पाहिलं तर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची आठवण करून देणारी ही बॉलिंग ऍक्शन आहे. आणि या वेळेला मात्र उडवलाय बॉल ऑन साइडला सेकंड फ्लोअरच्या दिशेने जाताना. तसं बघायला गेलं तर तो 4th फ्लोअर आहे, 4था माळ आहे, कारण 2 माळ्याची पार्किंग आहे आणि त्यानंतर मात्र रेसिडेन्शियल एरिया चालू होतोय. त्यामुळे 4थ्या माळ्यावर हा बॉल गेलाय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुहेरी धावेचा इशारा पंचांकडून मात्र येताना आणि संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचताना 11 धावा स्कोरबोर्ड वरती. स्पार्टन्स आणि स्ट्रायकर्स ज्युनियर यंगस्टर्स पाहतोय आपण. या वेळेला मात्र परफेक्ट यॉर्कर होता, परंतु त्याला सुद्धा खोदून काढलं. अगदी खेळाडूच्या डोक्याच्या वरून मात्र बॉल पाठीमागे चाललाय. छोटा बच्चा समझ के हमको ना समजाना रे. सध्याची ही युवा पिढी मात्र खूप फास्ट आहे.
या वेळेला मात्र आडव्या बॅटने डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड आणि बॉल डाऊन दी ग्राउंड. पुन्हा एकदा मात्र आर पार सीमा पार जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 आणि हा या मॅच मधला पहिला चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता आडव्या बॅटने मिसफिल्ड केलं. 2 टांगांच्या मधून 2 पायांच्या मधून मात्र बॉल पाठीमागे निघतोय. बॅकअप साठी पोहोचण्याचा प्रयत्न फिल्डर करत होते तोपर्यंत बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आयुष दुबेच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवरती. दोन ओव्हरची समाप्ती, 3 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. चला ठीक आहे, 4 ओव्हरची मॅच असणार आहे. दिग्विजय येतोय बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक वरती मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो मित परमार. आणि आयोजन समितीने मात्र या युवा खेळाडूंना सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेता यावा. इंस्टाग्रामवर सुद्धा ही रील आम्ही काल पाहिली होती. या सर्व यंगस्टर्सच्या माध्यमातून तितकीच एक्साइटमेंट आणि तितकीच उत्सुकता पाहायला मिळाली होती. तितकीच उत्कंठा होती या युवा खेळाडूंना सुद्धा, या यंगस्टर्सना सुद्धा ही स्पर्धा खेळण्याची. एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, एक वेगळी संकल्पना आहे. कुठेतरी ही युवा पिढी टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव करावं. तसं बघायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वावरती गणेश गल्लीने मात्र बरेच वर्ष अधिराज्य गाजवलंय. स्पर्धेत मात्र आपण जर पाहिलं तर एक संधी दिली आहे या युवा खेळाडूंना. पुन्हा एकदा मात्र उडवलाय बॉल, परंतु यावेळेला स्ट्रेट इनटू दी बास्केट. बडी जाल में फसी. आणि आज मैदानावरती नंदकुमार बागवे साहेबांचं शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण नंदकुमार बागवे साहेबांचं मैदानामध्ये हार्दिक स्वागत करूया. मी साहेबांना विनंती करेन आपण कृपया या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे आणि या सर्व युवा खेळाडूंना आशीर्वाद द्यायचे आहेत. मित परमार त्याचा संपलाय कारभार. विकेटचं पतन. धावसंख्या आपण जर पाहिली तर 20 धावा. या वेळेला मात्र बॅकफुट कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय, तो सुद्धा जातो डिक्लेअर झोन मध्ये. दोन धावांचा फटका आल्यानंतर संघाची धावसंख्या 22 धावांवर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटर्स नेम प्लीज. नाही येतोय. मिचची जागा घेण्यासाठी या वेळेला मात्र मार दिया जाए या छोड दिया जाए. डबल माइंड झाले, परंतु फेअर डिलिव्हरी आहे, व्हॅलिड डिलिव्हरी आहे. एक लीगल बॉल इकडे पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. बॉलिंग करताना दिग्विजय. आतापर्यंत मात्र जर आपण पाहिलं तर दिग्विजयच्या माध्यमातून 5 चेंडू आणि हा शेवटचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये जात असताना. डिक्लेअर एकच. सिंगल डबल्स धाबा खूप इम्पॉर्टंट आहेत क्रिकेटमध्ये. परीक्षेमध्ये एका मार्काला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला एक अनन्य साधारण महत्व आहे. एक चांगला इम्पॉर्टन्स आहे या सिंगल धावेला सुद्धा. जितकं महत्व क्रिकेटमध्ये चौकार षटकारांना आहे तितकंच महत्व सिंगल धावेला आहे, तितकंच महत्व डबल धावेला आहे. एकेरी आणि दुहेरी धावा हे तितक्याच इम्पॉर्टंट राहिलेत क्रिकेटमध्ये. दरम्यान 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त आणि तुर्तास आपण धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर 23 धावा. यानंतर पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये हा पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर मॅचच्या मध्यानामध्ये मात्र पुढील सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत. तर पुढील 2 संघांना मी विनंती करतोय, देवश्री फायटर्स आणि मधु 11, आपण रेडी राहायचंय. फुल टॉस बॉल आणि या वेळेला मगरमच्छ कॅच.
अरे विकेट पडल्यावर कॅच पकडल्यावर सेलिब्रेशन झालं पाहिजे. बँजो तुमच्यासाठीच आहे. क्रोकोडाईल कॅच तिकडे पाहायला मिळाली. बडी मछली जाल में फसी. आवेशने पहिल्याच बॉलवर विकेट पटकावली आहे. पुन्हा एकदा फिरकी करण्याचा प्रयत्न होता, टर्न करण्याचा प्रयत्न होता, बॉलला वळवण्याचा प्रयत्न होता, चेंडूवरती मात्र आपले फिंगर रोल करायचा प्रयत्न त्या ठिकाणी आवेश करत होते, परंतु आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. फलंदाजाच्या अगदी आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावांचा इशारा पंचांकडून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल आहे. पुन्हा एकदा त्याच इशाऱ्याची आम्हाला वाट पाहावी लागेल. जरूर पंच मागे वळतायत आणि आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. पुन्हा एकदा अतिरिक्त रन, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन. स्कोर पुढे सरकतोय. यावेळेला पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि आणखीन एक बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. $29. 29 धावा धावफलकावरती. दुसरा चौकार या बॅट मॅच मधला. आयुष्या बॅट मधून एक चौकार आलाय आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर आर्यनच्या बॅटमधून आणखीन एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत फक्त या वेळेला बीमर बॉल आहे. हुक केलं त्या चेंडूला. स्पर्धेतील सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत त्या ठिकाणी केलं गेलंय. अगदी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभेच्या माध्यमातून सन्माननीय विभाग अध्यक्ष संतोषजी नलवडे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. फ्री हिटचा बॉल. या वेळेला मात्र पुन्हा एकदा पंचांचा निर्णय जाणून घेणं खूप महत्वाचं असेल. थोडंसं वाटलं की हा व्हाईट बॉल असेल, परंतु फ्री हिटचा बॉल जो आहे तो अगदी स्वस्तात पूर्ण केलाय. अगदी निर्धाव चेंडू हाताळलाय. 4 चेंडू पूर्ण झालेत. 2 चेंडू मात्र 31 धावा. या वेळेला पुन्हा एकदा मात्र चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल जर सोडून दिला असता तर मला वाटतं व्हाईट बॉल आला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक या डावातला, या इनिंगचा. लास्ट बॉल टू गो, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आणि तो सुद्धा निर्धाव. रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर मात्र पोहोचतोय का काय, परंतु या वेळेला रन आउट. विकेट आली आहे आणि विकेट सोबत पहिल्या डावाचा खेळ समाप्त. चला दोन्ही कॅप्टन्स यायचे, देवश्री फायटर्स आणि मधुर 11. अनिकेत सिंग आपल्याला मी विनंती करतोय, आपण टॉस साठी यायचंय. देवश्री फायटर्स आणि मधु 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करेन, आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पुढील सामन्याची नाणेफेक आपण या ठिकाणी करणार आहोत. देवश्री फायटर्स आणि मधु 11. मधुकर भुवरसड आपल्याला मी विनंती करतोय, आपण लवकरात लवकर कॅप्टनला पाठवून द्यायचंय. देवश्री फायटर्स कडून कॅप्टन या. जास्त वेळ घेऊ नका, लगेच आपण टॉस करून ही मॅच चालू करायची आहे. मी सतीशजी कोरगावकर यांना विनंती करतोय, आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स जवळ उपस्थित राहायचंय. प्रणील
मी सन्माननीय सिद्धीजी कोरगावकर यांना विनंती करतोय, आपण नाणेफेक करण्यासाठी कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. श्री सिद्धीजी कोरगावकर. चला या राहुल. हा लगेच डिसिजन सांगायचं आहे ऑन द स्पॉट. लक्षात घ्या दोन्ही कॅप्टन्स, टॉस जो कोणी जिंकेल आपलं डिसिजन आधीच डिस्कस करून घ्या. ऑन द स्पॉट तुम्हाला मात्र डिस्कशन करून मात्र हा निर्णय इथे कळवायचा आहे. मधु इलेव्हन संघ त्या ठिकाणी डिस्कशन करतोय. बघूया काय निर्णय येतोय. आता कोण टॉस जिंकणार, सगळ्यांना उत्सुकता या नवीन मॅचची, या स्पर्धेतली आजच्या दिवसातली चौथी मॅच एक प्रकारे आपण पाहणार आहोत. युवा खेळाडूंचा खेळ तर सुरू आहे, परंतु त्यापूर्वी आपण पुढील सामन्याची ही नाणेफेक मैदानामध्ये पूर्ण करताना पाहणार आहोत. चला या दोन्ही कॅप्टन्स या प्लीज. कोण कॉल करते? चला देवश्री फायटर्स कॉल करेल. बिग बॅश कॉल केलाय आणि बिग बॅशच आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. 1 मिनिट 2 मिनिटं या. काय डिसिजन आहे? आम्ही पहिले बॉलिंग करू. आणि स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा खूप चांगली आहे. आयोजकांचं खूप मनापासून धन्यवाद. आम्हाला खेळायला भेटतंय बस. आणि यावर्षी किट्स 1 नंबर आहेत, सगळंच काय 1 नंबर आहे. तर त्याबद्दल काय सांगशील? आज इतकं चांगलं आयोजन आणि इतका चांगला ॲटमॉस्फिअर या ठिकाणी क्रिएट केलं आहे आयोजकांच्या माध्यमातून, तर त्याबद्दल काय म्हणशील? असं बघायला गेलं तर सगळ्या माझ्या वयाची सगळी मुलं आहेत. हे सगळे कमिटी ऑर्गनायझर जे करतात ते सगळं एवढीच मुलं सगळी बघतात. फक्त आम्हाला जे मोठ्यांचा सपोर्ट भेटतो तेवढाच बस. बाकी सगळं लहान लहान पोरं आम्ही करतो. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या स्पर्धेसाठी. आणि दुसऱ्या बाजूने राहुल या. राहुल तुम्हाला पण एक प्रश्न आहे. सर्वप्रथम टॉस जिंकला असतात तर तुमचं डिसिजन काय असतं? आमचं डिसिजन ऑलरेडी आम्ही ठरवलेलं की बॅटिंग करणार. आणि तिकडे डिस्कशन झालं ज्या वेळेला, त्यावेळेला काय ठरलं होतं? ते बोलले फ्री मॅन बॅटिंग करूया आणि अमाईने आम्हाला तेच अपॉर्च्युनिटी दिली. आणि आयोजकांबद्दल काय सांगशील? आज इतकं चांगलं प्लॅटफॉर्म, इतकं चांगलं आयोजन. आता हे आम्ही टर्म करतो की हे ओरमचा वर्ल्ड कप आहे आता गणेश गल्लीसाठी, जे बिग बॅश आहे. आता आम्ही खेळतो आहे, लहान पोरं खेळत आहेत. आज आम्ही यांना एक मॅचसाठी ऑर्गनायझर लोकांनी संधी दिली. पुढच्या वेळी त्यांना पण इंटरेस्ट अजून वाढणार आणि ते पण आमच्यामध्ये मोठ्या पोरांमध्ये येतील खेळायला. तर खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ घेत नाहीये, आपल्याला लगेच या यंगस्टर्सच्या मॅचकडे वळायचं आहे. आणि जशी या नवीन डावाची सुरुवात होईल मी मायक्रोफोनमध्ये आवाजात बदल करेन. माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील आपल्याला पुढील डावाकडे घेऊन जातील. धन्यवाद. धन्यवाद रोशन. प्रेक्षणीय लढत आपण पाहतोय आणि 24 बॉल आणि या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. सामन्याला सुरुवात होते. सेकंड इनिंग दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आयुष राहुल दुबे गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर पाठवलाय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. आणि या 2 धावांच्या आणि मित्रांनो मगाशी जी कॅच पकडली होती साई शिरवाडकरने, तर त्यांना रमेश पारधिया यांच्याकडून 100 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आला. एकदा जोरदार टाळ्या साई शिरवाडकर सर येऊन जाऊ द्या. आणि पुढचा बॉल जर आपण पाहिला तर यष्टीरक्षक बॉलच्या खाली झेल पकडल्या. पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉल वरती विकेट आली आणि आयुष खुश. विकेट. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य लाभले आमचे हितचिंतक प्रथमेश डेकोरेटरचे सर्वेसर्वा माननीय श्री प्रथमेशजी परब. प्रथमेशजी कदम साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल प्रथमेशजी कदम साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. गणेश गल्ली बिग बॅश 2025 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. विशेष सहकार्य लाभले प्रथमेश डेकोरेटर यांचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्याचे सर्वेसर्वा माननीय श्री प्रथमेशजी परब यांचे या ठिकाणी शुभागमन. विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा अशी आपण पाहतोय ही रोषणाई. आणि यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री संदीपजी बागवे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल साहेब आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. आयुष दुबेचे महत्वपूर्ण षटकार ठोकला फलंदाज अवेशने.
यावेळेला बॅटची कडा, बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रात, रन मिळेल 1 आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 9 या आकड्यावर. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे. 9 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. प्रेक्षणीय लढत आपण पाहतोय. बच्चे कंपनीसाठी आयोजन समितीने देखील विचार केला, कारण त्यांना देखील आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी चान्स देऊया. एक प्रेक्षणीय लढत त्यांची देखील पाहायला मिळेल. आम्हाला देखील आनंद घेता येईल या स्पर्धेचा. हो, यावेळेला काय स्विंग केलं पहा. ही खासियत आहे या गोलंदाजाची. आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1 चा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 9. पहा, तो आयुषने शेवटचा बॉल हाताळला आणि तदनंतर मात्र जे पंच आहेत महेशजी चेंदवरकर यांनी देखील कौतुक केले त्या बॉलचं, आयुषचं, कारण तो बॉलच तसा हाताळला होता आयुष दुबे यांनी. षटक क्रमांक 2 चा खेळ आणि हे षटक हाताळण्यासाठी मितला आमंत्रित केलं जाईल. मित आलाय. जीत होईल का संघाची ते पाहायचंय, कारण 32 धावा करायच्यात फलंदाजी करत असलेल्या संघाला. मितचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतायत. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 10 या आकड्यावर. आणखी जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. उर्वरित 17 बॉल मध्ये आता 22 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 आपण पाहतोय, पर्व 3. ओ, यावेळेला नो बॉल पंच घोषित करतायत. बीमर पडताळला गेल्या पंचांच्या माध्यमातून. आता मात्र उघडा डोळे बघा नीट. पुढील बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल, समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवले, रन मात्र मिळणार नाहीये आणि डॉट बॉल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 13. प्रेक्षणीय लढत आपण पाहतो, एक्झिबिशन मॅच. हाच तर क्रिकेटचा महासंग्राम आणि याच पद्धतीचे सामने आम्हाला पाहायचे. आता मात्र आणखीन एक बॉल, लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक रुबाबदार षटकार येतोय आणि या 6 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 19. अवेशच्या बॅट मधून आणखीन एक रुबाबदार षटकार. 2 षटकार आतापर्यंत अवेशच्या बॅट मधून पाहायला मिळालेत या मॅच मध्ये. ओ, यावेळेला पुन्हा एकदा पूल केलाय, बॉलला पाठवलंय घोषांकी क्षेत्रामध्ये. 2 तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळते अवेशच्या माध्यमातून, कारण पहा षटकार आल्यानंतर नंतरचा बॉल मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये पाठवला अवेशने. यावेळेला पुन्हा एकदा सरळ फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात आणखीन 2 धावांसाठी आणि या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 23. 32 धावा करायचे. 23 धावा धाव फलकावरती झाले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार ठोकला होता अवेशने. या षटकामध्ये देखील 1 षटकार आतापर्यंत आला अवेशच्या बॅट मधून. गोलंदाजी करत असताना मितला पाहतोय. पुढचा बॉल बॅकफुट वरती येऊन पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय घोषांकी क्षेत्रात. आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 25. म्हणजेच उर्वरित 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अवघ्या 7 धावांची गरज आहे. मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये आपण ही एक्झिबिशन मॅच पाहतोय. ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. ही एक्झिबिशन मॅच जिंकणार कोण, कारण 12 बॉल मध्ये आता 7 धावांची गरज आहे गोलंदाजीसाठी. आपण पाहतोय दिविजा. दिविजा आलेत. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. कॅप्टन आहे या संघाची, द कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आता मात्र संघाला गरज आहे आणि म्हणूनच की गोलंदाजीसाठी हा पहिला बॉल खूपच चेंडूने वळण घेतलंय. पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. मॅचचं समीकरण बदलते. उर्वरित 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी अवघ्या 6 धावांची गरज आहे. हेच उद्याचं भविष्य याच गणेश गल्लीचं आणि याच मैदानामधून हे सर्वच खेळाडू मोठे होतील. यावेळेला बॉल हवेमध्ये, आयुष बॉलच्या खाली जज करतोय. चूक होणार नाहीये. विकेट आली आहे आणि फलंदाज माघारी परतलाय. पहा, शेवटी कर्णधारच धावून आला आपल्या संघासाठी. द कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कारण ते गरजेचं आहे, कारण एवढ्या मोठ्या स्तरावरती आपण एखाद्या संघाचं नेतृत्व करत असतो ना, त्या संघासाठी काहीतरी करणं गरजेचं असतं आणि म्हणूनच की काय स्वतः गोलंदाजीसाठी आली, चेंडू तिने हाताळला आणि विकेट देखील मिळवून दिले आपल्या संघाला.
मॅचचं समीकरण आता पुन्हा एकदा बदलतंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 11 आणि 11 मध्ये जिंकण्यासाठी अजून गरज आहे ती म्हणजे 6 धावांची. 11 मध्ये आता 6 धावा करायची आहेत. नवीन बॅटर आहेत दिग्विजय. पुढचा बॉल हो यावेळेला देखील चांगला बॉल हाताळलेला जरूर होता. बॉल चाललाय पुन्हा एकदा गोचंकी क्षेत्रामध्ये. रन्स मिळतील 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 28-28. जिंकण्यासाठी आणखीन 4 धावांची गरज आहे. अठ्ठावीस धावा धाव फलकावरती. क्रिकेटचा महासंग्राम. याच क्रिकेटने सगळ्यांना वेळ लावले. तोच क्रिकेटचा खेळ गणेश गल्लीच्या या मैदानामध्ये आपण पाहतोय. सीझन 3 मध्ये गणेश गल्ली बिग बॅश 2025 मध्ये आपण पाहतोय. आज या स्पर्धेची पहिली रजनी आणि ही प्रेक्षणीय लढत एक्झिबिशन मॅच आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला हाताळला होता. आता रन मिळणार नाहीये कारण बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. दोन धावा पंचांनी घोषित केल्यात. रन झालेत 30. जिंकण्यासाठी आणखी 2 धावांची गरज. आणि हा दुहेरी धावेचा फटका आलाय आणि हा सामना जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे तो म्हणजे टीम स्ट्रायकर्स या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि विनंती असेल या मॅच मध्ये जेवढी काही मुलं खेळली आहेत सगळ्यांना विनंती असेल डान्स होऊन जाऊ द्या. कारण ही प्रेक्षणीय लढत होती. एक्झिबिशन मॅच होती. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आयोजन समितीने त्याचा निर्णय घेतला की एक एक्झिबिशन मॅच आम्हाला पाहिजे आणि म्हणूनच की काय ही समाप्त झाली आहे ही प्रेक्षणीय लढत. तर गणेश गली स्ट्रायकर्स या संघाने ही एक्झिबिशन मॅच जिंकलेली आहे. विनंती असेल कर्णधार आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण व्यासपीठावरती या. हा झळाळता करंडक आपल्या संघाला दिला जाईल. गणेश गली स्ट्रायकर्स या संघाने हा सामना जिंकलाय. ही प्रेक्षणीय लढत जिंकली आहे. कर्णधाराला विनंती असेल आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण त्वरितच व्यासपीठावर या. होते आणि या 2 षटकारांसाठी 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल या खेळाडूला. गणेश गली स्ट्रायकर्स या संघाने ही प्रेक्षणीय लढत जिंकली आणि या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलंय. गणेश गली स्ट्रायकर एक्झिबिशन मॅच मध्ये विजयी संघ ठरलाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कर्णधाराला ही ट्रॉफी दिली जाईल कारण खूप सारी मेहनत घेतली या सर्वच यंग खेळाडूंनी. हे उद्याचं भविष्य आहे आणि आज मात्र या मैदानामध्ये त्यांनी देखील क्रिकेटचा आनंद घेतला आणि गणेश गली स्ट्रायकर्स या संघाने हा सामना जिंकलाय. गणेश गल्ली 11 या संघाकडून एक विशेष पारितोषिक आलंय. आवेश आणि मित या 2 खेळाडूंसाठी 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक ते देखील दिलं जाईल व्यासपीठावर. गणेश गल्ली 11 या संघाकडून आवेश आणि मित या 2 खेळाडूंसाठी हे 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या 2 खेळाडूंना दिलं जाईल. आणि नेक्स्ट मॅच आणि या पुढील सामन्याला सुरुवात होईल. मधु 11 आणि त्यांच्या विरुद्ध देवश्री फायटर्स हा सामना पाहायला मिळेल. आणि दिविजया हिच्यासाठी देखील एक विशेष पारितोषिक आलेलं आहे. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व त्यांच्याकडून 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिविजयाला दिलं जाईल कारण तिने विकेट मिळवली होती. कर्णधार देखील होती या संपूर्ण स्पर्धेमध्ये.
प्रेक्षणीय लढतीमध्ये कर्णधार म्हणून द कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंटची भूमिका बजावत असताना त्याने देखील विकेट पटकावली आणि म्हणूनच की काय क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्वाकडून 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. जातोय नेक्स्ट मॅचच्या दिशेने. सामना क्रमांक 4 आजच्या संपूर्ण रजनीमधील मधु 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे देवश्री फायटर्स. टॉस जर आपण पाहिलं तर झालेला आहे आणि टीम देवश्री फायटर्स या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. सामना क्रमांक 4 आजच्या रजनीतील क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ज्या क्रिकेटने तुम्हा आम्हा सगळ्यांना वेळ लावले तोच क्रिकेटचा खेळ गणेश गल्ली लालबागच्या या क्रीडा नगरीमध्ये. आणि मागील 2 सीझन देवश्री फायटर्स या संघाने जिंकलेत. हे 3रं वर्ष आहे. काय होणार, कोणता संघ ही स्पर्धा जिंकणार, कारण डिफेंडिंग चॅम्पियन्स आपल्या समोर आहेत. देवश्री फायटरचे ओनर देखील स्वतः आपण पाहतो या सर्वच खेळाडूंना मार्गदर्शन करतायत, कारण ही स्पर्धा आम्हाला जिंकायचे. 3रं टायटल आम्हाला आमच्या नावावरती करायचंय आणि म्हणूनच की काय संघ मालक स्वतः प्रत्येक खेळाडूच्या मागे धडपड घेत आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करतायत. मॅचच्या दिशेने जातोय सामना क्रमांक 4 आजच्या रजनीमधील क्रिकेटचा महासंग्राम. एका बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे देवश्री फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध मधु 11 लालबाग.